मला सामान दे ना. बराबर काय करा इथे जे पेंट कुठल्या प्रकारचे जे कॅचिंग आणि याची टीम आहे भटक्या कुत्र्यांच्या विषयाच्या अनुषंगाने आज माननीय महापौर मॅडम त्यांची उपस्थिती आणि त्यांच्या निर्देशाप्रमाणे मी आणि आमची पूर्ण टीम इथे आपला जे पत्रीपूरचे जेवढ ABC सेंटर आहे त्याला भेट द्यायला आलो. मागच्या 20-25 दिवसापासून याच्या दुरुस्तीचं काम चालू आहे, कारण याची जी क्षमता आहे ते आपण वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आता दररोज 50 ऑपरेशन्स इथे व्हावा त्याकरिता OT तेवढे लागणारे केजेस याची आपण पूर्तता केलेली आहे. त्याचबरोबर आपली जी एजन्सी आहे त्यांनाही आपण कार्यान्वित केलेलं आहे. जे भटके कुत्र्यांच्या पकडण्याचं जे रॅबिट डॉग्स आहे त्यांना पकडून इथे आणण्याचं काम, त्याचबरोबर एरिया स्टरलायझेशन म्हणजे एक एरिया पकडून तिथे कुत्र्यांचं निर्बीजीकरण करणं, ह्या 3-4 प्रकारची जी ॲक्टिव्हिटीज आहे ते आपल्याला लवकरात लवकर सुरू करायचे, म्हणून त्याकरिता आज व्हिजिट केली. हे जे बांधकाम आहे दुरुस्तीच्या ते उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे अंतिम टप्प्यात असल्यामुळे. आणि परवापासून डॉक्टर्सची टीम, ऑपरेशनची टीम आणि इतर आपले जे कॅचिंग व्हेकल्स आहेत ते पण पूर्णपणे कार्यान्वित होऊन पूर्ण KDMC एरियाला ते सुरू करणार आहे. निर्बीजीकरण केलं जातं, मात्र ही संख्या वाढते. याच्या जर आपण पाठीमागे गणितमध्ये गेलो तर आपल्याला वार्षिक सहजासहजी 18,000 ते 20,000 कुत्र्यांच्या निर्बीजीकरण करायला हवं. त्याकरिता आपली जी कॅपॅसिटी होती ते अगोदर कमी होती, ते आता आपण वाढवलेली आहे. आणि एजन्सीला पण आपण त्याचा टार्गेट देतोय की 40 ते 50 कुत्र्यांचे ऑपरेशन दररोज करायचे, म्हणजे जसे 1500 कुत्र्यांच्या महिना आणि 17 ते 18,000 कुत्र्यांच्या वार्षिक आपण हे केला तर आपल्याकडे आपल्या हद्दीत 70-80 हजार कुत्र्यांची संख्या जर पकडली आपण ढोबळ मनाने, तर पुढच्या 4-5 वर्षात आपल्याला याला बोलतो ॲक्टिव्ह स्टरलायझेशन म्हणजे जोरात निर्बीजीकरण एक एरिया घेऊन आपण केला तर कुत्र्यांची लोकसंख्यामध्ये वाढ होणार नाही. त्याचा आपण एक हे केलेलं आहे. त्याचबरोबर आपण वॅक्सिनेशनचा पण एक ड्राईव्ह घेतो, म्हणजे कुत्र्यांच्या वॅक्सिनेशन त्याकरिताही 1-2 NGOज बरोबर आपण टाईअप केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबरही आपण येणाऱ्या कार्यकाळात काम करणार आहोत. सर, ज्या पद्धतीने 24 तासात शेकडो लोकांना चावलेत तर त्याच्यासाठी आपत्कालीन व्यवस्था काय? कारण अजूनही ते कुत्रे फिरतात, ते मात्र कॅच करण्यासाठी अजूनही कुठलं पथक दिसत नाही. जे आपली कालची एक बातमी होती त्या अनुषंगाने एक खुलासा करू इच्छितो की म्हणजे काल अशी बातमी आली की 100 ते 150 माणसाला एक कुत्र्याने चावला. त्याची वस्तुस्थिती नाही आहे. एका एरियामध्ये एक कुत्र्याने 12 ते 15 माणसाला चावला, मात्र ते पण संख्या जास्त आहेत. म्हणून काल रात्री माझी टीम इथे आहे, तर रात्री 2 वाजता ते रॅबिट डॉगला आपण पकडलेलं आहे. आणि आज सकाळी पण एक ठिकाणी अशी घटना घडत असल्यामुळे तिथे कॅचिंगची टीम गेलेली आहे. जसं मी सांगितलं की परवापासून रेग्युलर ऑपरेशन्स इथे चालू होणार आहे. माननीय महापौर मॅडमनी पण त्याचे निर्देश दिलेले आहे. परवापासून आपली टीम्सची संख्या पण वाढेल, डॉक्टर्सची संख्या पण इथे उपस्थित होणार आहे आणि त्याप्रमाणे पुढील कार्यकाळात आपण जलद गतीने यावर नियंत्रण आणण्यासाठी काम करूया. तर आमच्या समोर 27 पेशंट होते. 70 जणांची नोंद आतापर्यंत रुक्मिणी रुग्णालयात आहे आणि आपण सांगता 10 ते 12 दिवस. नाही, मी एक जे कुत्रा जे काल रात्री पकडण्यात आला एका क्षेत्रातला म्हणजे त्यांनी चावलं त्याची संख्या आहे.
तसे पूर्ण केडीएमसी एरियात इतरही पेशंट्स असू शकतात. त्याची माहिती घेऊन मी त्याच्यावर जी काही रुग्णालयात 100हून अधिक डॉगबाईट झालेल्यांची नोंद होती रुग्णांची काल रात्रीपर्यंत. आज पुन्हा सकाळी 5 ते 6 लोकांना डॉगबाईट झालेलं आहे. बरोबर आहे. कदाचित म्हणजे ते आकडा एकदा व्हेरीफाय करावा लागेल आणि त्याचा असेल तर 100% जे यंत्रणा आहे आपल्याला ते उभारणी करावं लागेल आणि त्याकरिताच आम्ही हे बघायला आलो की हे सेंटर आपल्या दुपटीच्या क्षमताने लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे आणि परवापासून ते आपण कार्यान्वित करूया. लसीकरण जे केलं जातं निर्देशीकरण केलं जातं तरी सुद्धा संख्या वाढत नाही एवढे मोठ्या प्रमाणात डॉक्टरपर्यंत आवाज येतात. काय बरं आहे? आज जे केडीएमसी मध्ये भटक्या कुत्र्यांची जी संख्या वाढलेली आहे त्यासाठी तुम्ही बघू शकता की कमिशनर साहेब आणि नगरसेविका खुशबू चौधरी आलेले आहेत. आपण या सेंटरला व्हिजिट केले त्याच्यानंतर याचं काम आपण प्रगतीपथावर होतच आहे आणि ते उद्यापर्यंत आय थिंक सो होणार आहे, पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. त्यानंतर आपण डॉक्टर्स वगैरे सगळे अवेलेबल करून त्यानंतर आपण त्यांचं निर्मितीकरण करणार आहोत. पण जी लोकसंख्या वाढली आहे त्यासाठी मी स्ट्रिक्टली सरांशी माझं सकाळी बोलणं झालं की सर त्याच्यावरती आपल्याला काहीतरी निर्णय करावे लागतील आणि ते लवकरात लवकर वॅक्सिनेशन अजून उपलब्ध करून अजून आपली टीम वाढवून आपण ते जोमाने काम करून आणि हे जे चाललंय ते आज मीही बघते की खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात झालेलं घडलेलं आहे. त्यासाठी आपण नक्कीच मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचा प्रयत्न अशा घटनांवर आपल्याकडे पण एखादी घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येते. आज देखील याआधी देखील अनेकदा निर्मितीकरणाबाबत विषय झालेत, अनेकदा निर्मितीकरणाबाबत आश्वासन दिले. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात डॉगबाईट झाले त्यानंतर पुन्हा एकदा आपला पाहणी दौरा होतो. म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर आपण प्रशासनाने घेतली जाते. नाही असं काही नाही, आपली कंटिन्यू चालू असतात. पण जे डॉग्स आहेत आज जो कसे वाढते लोकसंख्या आम्ही थोडंसं त्याच्यावरती अभ्यासच करतो आहे. सरांशी माझं बोलणं झालं की सर खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत तर आपण त्याच्यावरती कुठेतरी आळा घातला पाहिजे. असं नाही की प्रशासन करत नाही आहे, प्रत्येक ठिकाणी आपली टीम जाते आहे. पण आता हे जे जास्त वाढले त्याच्यावरती मी सरांशी बोलले की आपण अजून टीम वाढवूया आणि जे आपले संबंधित अधिकारी आहेत त्यांनाही सांगितलं की अजून टीम वाढवून अजून कॉन्ट्रॅक्ट जर घेता आला तर ते घेऊया आणि पुढे आपण अजून वर्क करूया त्याच्यावर. मॅडम चावलेले त्यानंतर नगरसेवकांनी खंत व्यक्त केली की आपत्कालीन सेवेसाठी अशा प्रकारची कुठली सुविधा नाहीये. अजून देखील कल्याण स्टेशन परिसरात बस स्टॉप परिसरात तो कुत्रा चावत जातोय, त्याला थांबल्यावर फोन केल्यावर देखील अधिकारी येत नाही. मी जेव्हा मला सांगितलं गेलं की बस स्टॉपच्या इथे कुत्रा आहे त्यावेळेसच मी फोन केला की तुम्ही आत्ताच्या तरी इथे गाडी पाठवा, ते आत्ताच गेलेले असतील. नक्कीच कारवाई करण्यात येईल प्रत्येक गोष्टी.